हल्लेखोरी कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय। पाहूया याबाबत सविस्तर बातमी। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रामदास दानवे, पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली असून 7 दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे उपोषणाचा इशारा दिला आहे। तक्रारीमध्ये यांनी हप्तेखोरी करणाऱ्या शाखेतील कर्मचाऱ्यांची नावेही नमूद केली आहेत। या संदर्भात खासदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले की स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व इतर कर्मचारी राजरोसपणे हप्ते घेत आहेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी असणारा जिल्हा म्हणून नगर ओळखला जातो। अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने व आश्रयाखाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। शाखेतील अधिकारी कर्मचारी जनतेस वेठीस धरत आहेत। सराफ व्यावसायिकांना दमदाटी करून खोट्या गुन्ह्यात अडकवून असे धमकावत असल्याने अन्वेषण शाखा व सायबर सेल या 2 आस्थापना असून हे 2 विभाग स्वतंत्र असताना या दोन्ही शाखांचा कार्यभार पोलीस निरीक्षक यांच्याकडे आहे। दोन्ही शाखांचा कार्यभार फक्त आर्थिक लोभासाठी असल्याची तक्रार खासदार लंके यांनी केली आहे। जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहेत। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या तक्रारी वारंवार माझ्याकडे नागरिकांनी केल्या आहेत। या प्रकरणातील कर्मचारी व अधिकारी विशेष दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषींवर 7 दिवसात कारवाई करावी, सर्व अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे। शाखेतील एका कर्मचाऱ्याची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात नेमणूक असताना तात्पुरत्या स्वरूपात सायबर सेल नगर येथे त्याची बदली करण्यात आली। तसेच स्थानिक गुन्हे एका कर्मचाऱ्यावर काही वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेतच लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे। हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे। नगर शहरातील एका गुन्ह्यात चौकशी सुरू आहे। सदर कर्मचारी इतर पोलिसांवर दबाव तंत्र वापरतो असेही पत्रात नमूद केले आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।